ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सुप्रभात. आज आपण 9वा स्वाध्याय मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाचा सुरू करतो आहोत. मागच्या 8 आठवड्यांपासून आपण अ, मनाचे श्लोक शिकत आहोत. त्याचा अनुभव घेत आहोत. 4 श्लोकांचा आपण अभ्यास पूर्ण केला आतापर्यंत. तर त्याची थोडी उजळणी आज आधी करूयात आणि त्यानंतर 5व्या श्लोकाचा अर्थ सौरभ दादा आपल्याला सांगतील. मग आपण पहिल्या स्वाध्यायामध्ये मनाचा अभ्यास करण्याची गरज का आहे हे पाहिलं होतं. ते आधी थोडक्यात समजून घेऊ. तर सध्या विश्वामध्ये होत असलेल्या वेगळ्या वेगळ्या घडामोडी, जसं की देशादेशांमध्ये असलेला तणाव किंवा अगदी आपल्या कुटुंबात असलेला तणाव असू देत किंवा माहिती आणि तंत्रज्ञान ह्यामध्ये जेवढ्या जलद गतीने बदल होतो आहे आणि त्याचबरोबर निसर्गात होणारा मानवनिर्मित बदल ह्यांमुळे माणसाचं जीवन थोडं अस्थिर होत जात आहे. या धावत्या जगात स्वतःला टिकवण्याच्या स्पर्धेत माणूस स्वतःची ओळख विसरत चालला आहे. मन खूप चंचल होते आहे. मनाची आपण अंतर्मुख होणे आणि बहिर्मुख होणे या 2 संकल्पना पहिल्या स्वाध्यायात पाहिल्या होत्या. थोडक्यात म्हणजे मन अ, केव्हा दिवसभरामध्ये अ, काहीतरी स्वतःच्या आत काहीतरी अभ्यास करत किंवा स्वतःमध्ये विलीन होऊन अ, काम करते आहे किंवा केव्हा-केव्हा बाह्य जगातील गोष्टींचा विचार करून त्यात अडकले आहे, ह्याचा निरीक्षण आपण त्या आठवड्यात करणार होतो. बऱ्याचदा असं होतं आपलं, की आपण म्हणजे खूप क्षणिक सुखांच्या मागे लागलेलो असतो. ते आपल्याला बाह्य जगातल्याच गोष्टींमुळे ते सुख मिळतं आणि आपण त्याच्या खूप मागे-मागे जाऊन त्याच्या आहारी जातो. तर ह्यावरती मी एक गोष्ट ऐकली अशात. एक माणूस रस्त्याने जात असतो आणि रस्त्याने त्याला एक आजी दिसतात. त्या तिथे काहीतरी शोधत असतात. मग तो माणूस जातो आणि विचारतो आजींना, की "आजी काय शोधताय तुम्ही?" मग आजी सांगतात, "मी माझी सुई हरवली आहे. ती सुई शोधते." मग ते दोघंही शोधायला लागतात. मग तो माणूस विचारतो, "आजी तुम्ही शेवटी ती सुई कुठे पाहिली होती हो?" मग आजी म्हणतात, "ती ना मी माझ्या झोपडीत मी काम करत होते, तेव्हा तिथेच पडली ती खाली. तर ती मी शोधतेय." मग माणूस म्हणाला, की "आजी मग आपण ती झोपडीतच शोधली पाहिजे ना, ती बाहेर कशी सापडेल आपल्याला रस्त्यावरती?" तर त्यावर आजी म्हणाल्या, की "अरे माझ्या झोपडीत खूप अंधार आहे. इथे दिवा आहे रस्त्यावर म्हणून मी ती इथे शोधते आहे." तर असं काहीतरी आपलंही होतंय का, की जो जो आनंद, जो चिरकाल आनंद आपण आपल्या आत शोधला पाहिजे, तो आपण बाहेर काही बाह्य गोष्टींमध्ये शोधतो आहोत आणि त्यामुळे आपल्याला तो आनंद कधी-कधी मिळतोही, पण त्यानंतर तो म्हणजे टिकत नाही. त्यानंतर आपण परत कशाच्यातरी मागे धावत असतो. म्हणून मनाला म्हणजेच आपल्या विचारांना सजग करता आलं, तर या धकाधकीच्या जीवनातही आपल्याला अनंत आनंद अनुभवता येऊ शकतो. म्हणून आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास इथे सुरू केला. त्याच्या 4ही श्लोकांना आपण पुन्हा टप्प्याटप्प्याने उजळणी करून घेऊया. पहिला श्लोक, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमूपंथ आनंद सॉरी
नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. इथे पहिल्या श्लोकात पहिल्या श्लोकाची जी सुरुवात आहे ती समर्थांनी गणपती आणि सरस्वती यांना नमन करून केली आहे. इथे आपण सर्वज्ञानी गणपती आणि वाणीची देवता सरस्वती यांचा आदर्श घेऊन अनंत राघवाकडे जाण्याचा मार्ग त्या मार्गाकडे आपण प्रवास सुरू करत आहोत. मग अनंत राघवाचा मार्ग म्हणजे काय? तर स्वचा आंतरिक प्रवास, मन आणि इंद्रिय ह्यांपासून ते हृदयात वसलेलं हृदयस्थ आत्म्याकडील प्रवास, ह्याला आपण अनंत राघवाचा मार्ग असं म्हटलं होतं. तर ह्यालाच आपण अंतर्मुखतेकडे जाण्याचा मार्ग असंही म्हणू शकतो. मग इथे आपण गणपती आणि सरस्वती यांचा आदर्श घेतोय म्हणजे यांच्याकडून काय घ्यायचंय आपल्याला? तर गणपती सर्व गुण संपन्न सर्वज्ञानी आहे. तो सर्व गणांचा म्हणजे सगळ्या गटांचा प्रमुख आहे, म्हणजेच तो सर्व इंद्रियांचाही प्रमुख आहे. मग मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना मला सर्व इंद्रियांमार्फत ते ग्रहण करता यावं आणि अंमलात आणता यावं, यासाठी गणपतीला मी वंदन करते. आणि सरस्वती सरस्वती ही शब्दांची म्हणजेच वाणीची जननी आहे. मानवी कर्तृत्वाची ती चेतना आहे. तर मानवी कर्तृत्वाची चेतना असं का म्हटलं आहे बरं? तर आपण 4 वाणीचे स्तर समजून घेतले होते, की मनात विचाराचे बीज तयार होते. मग त्याच्यातून भावना तयार होतात. त्या भावनांमधून त्या विचारांना शब्दरूप मिळतं आणि त्यानंतर तो विचार व्यक्त होतो, बोलतो आपण आणि त्यानुसार आपल्याकडून कृतीही घडतात. तर आपण योग्य विचार करत आहोत किंवा अयोग्य विचार करत आहोत, पण त्यामध्ये सामर्थ्य किती आहे ते बघूया, की त्याचा जो ठसा आहे तो अगदी आपल्या परावाणीत म्हणजे विचारांच्या बीजांमध्येच असतो. त्यानंतर त्याचे रूपांतरित होऊन कृत्य जे घडत आहे त्या ह्या सर्व कृत्यांनाच आपण मानवी कर्तृत्व असं म्हणू शकतो, की ज्याची चेतना सरस्वती आहे. म्हणून स्वची ओळख करून घेण्याचा जो हा प्रवास आहे त्यात वाणीचा योग्य उपयोग व्हावा आणि उत्तम कामगिरी माझ्याकडून घडावी, यासाठी सरस्वतीस वंदन. मग आपण पुढचा श्लोक पाहिला होता. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मग इथे समर्थ सांगत आहेत की मनाला मनाला सांगत आहेत की तू भक्ती मार्गाने जा, म्हणजे तुला ईश्वर प्राप्ती होईल. ईश्वर प्राप्ती होईल म्हणजे काय? तर तुझ्या स्वभावातच तुला ईश्वर सापडेल, म्हणजेच स्वतःची ओळख तुला होईल. यासाठी तू भक्ती मार्गाने जा. मग स्वतःला ओळखायचं म्हणजे काय करायचं? तर माझी आवड कशात आहे? माझे मन ईश्वराच्या कुठल्या रूपात रमते? मला कुठल्या कामात माझा राम सापडतो? हे शोधायचे आहे. मग भक्ती करायची म्हणजे काय करायचं? तर भक्ती म्हणजे श्रद्धेने भावपूर्ण असं केलेलं ते कुठलंही काम ज्याच्यात मन रमतं. त्या कामाविषयी प्रेमपूर्वक समर्पण. मग ते निस्वार्थ भावनेने केलेलं देवाचं नामस्मरण असेल किंवा गरजूंना केलेली मदत असू शकते. अहंकार सोडून अपेक्षेशिवाय कुटुंबावर केलेलं प्रेम असू शकतं. पर्यावरणाचं रक्षण करून निसर्गाची केलेली भक्ती असू शकते. मग पुन्हा आपल्या व्यवसायात, नोकरीत, आपल्या अभ्यासातही हा भक्ती मार्ग अंगीकारला जाऊ शकतो. मग या भक्ती मार्ग अवलंबण्याची नवविधा भक्ती ही संकल्पना आपण समजून घेतली. नवविधा भक्ती
बद्दल मी आता इथे खोलवर सांगत नाही, कारण त्यात खूप वेळ जाईल मग आपला. तर ही तुम्हाला जर तुम्ही स्वाध्याय केला नसेल आधी, तर तुम्ही पुन्हा एकदा स्वाध्यायाची रेकॉर्डिंग ऐका. त्याच्यामध्ये नवविधा भक्ती म्हणजे काय आणि अ, हनुमानाने, अर्जुनाने कशी त्याचं आचरण केलं किंवा अजून आपण काय-काय त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होऊ शकतात, हे घेतलेलं आहे स्वाध्यायामध्ये. मग पुढे जाऊयात. तिसरा श्लोक. या श्लोकामध्ये आपण दैनंदिन जीवनात कसं आचरण आणू शकतो, हे पाहिलं आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मग आता स्वची ओळख आपण करून घेण्यासाठी भक्ती मार्गाने भक्ती मार्गाने जाण्यासाठी दिनचर्या कशी असावी हे इथे समर्थ सांगत आहेत. मग आपण रोज सकाळी उठतो म्हणजे काय करतो तर नवीन दिवसाची सुरुवात होते आणि नवीन-नवीन अनुभवांसाठी आपण सज्ज होत असतो. दिवसाची सुरुवात जर स्थिर मनाने आणि सजगतेने केली तर पुढे दिवसभर उत्साह टिकवता येतो. म्हणून समर्थ इथे सांगत आहेत, पहाटे लवकर उठून रामाचे चिंतन करावे. मग इथे राम म्हणजे काय? तर मला समजलेल्या रामाचा म्हणजे 2 प्रकारे अर्थ समजून घेता येऊ शकतो. पहिला म्हणजे जो राम म्हणजे जो चराचरात सर्वत्र स्थित आहे, तो म्हणजे राम. आणि दुसरा अर्थ, की ज्या स्थितीमध्ये आपण रममाण होऊ शकतो, ती स्थिती म्हणजे राम. मग या रामाचं चिंतन करायचंय. मग ते कसं करायचंय? तर ते 3 पद्धतीने करता येऊ शकतं. स्वतःमध्ये असलेल्या रामाचं चिंतन. म्हणजे आपण आपल्या श्वासोच्छवासासोबत आपण राहू शकतो. आपण त्याचं निरीक्षण करून, श्वासाचं निरीक्षण करून आपल्या शरीरामध्ये काय-काय बदल होतायत याचं निरीक्षण करू शकतो. किंवा आपल्याला जे वाटतं की आपल्यामध्ये हे गुण आहेत, जे इतरांना उपयोगी होऊ शकतात. तर त्या गुणांचं संवर्धन कसं करता येईल, ह्याचं चिंतन केलं जाऊ शकतं. दुसरी पद्धत आहे राम किंवा देवाचा कुठलंही रूप, कुठलंही अवतार ज्यां जे तुम्हाला भावतात किंवा ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या अवताराचे चिंतन म्हणजे नामस्मरण करता येऊ शकतं. मग नामस्मरण करताना माझ्यात काय बदल होत आहेत, याचं निरीक्षण होऊ शकतं त्यातून. तिसरी पद्धत आहे राम किंवा कुठलाही देवाचा अवतार यांच्या गुणांचे, त्यांच्या कार्याचे चिंतन. मग त्यांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग असो किंवा त्यांचं पूर्ण जीवनचरित्र असो, त्यातून मला आवडलेला, मला भावलेला असा कुठलाही गुण जो मला स्वतः जोपासावा वाटतोय, आत्मसात करावा वाटतोय, त्यावरती केलेलं चिंतन. ह्या 3 पद्धतीने रामाचं चिंतन केलं जाऊ शकतं. मग सकाळी त्या रामाचं बीज विचारात पेरलं गेलं. त्यानंतर वाणीतून त्या रामाचा उच्चार करावा. मग स्वाभाविकपणे त्यातून कृती चांगली घडू लागते. दिवसभराचे व्यवहार प्रामाणिकपणे, चोख व स्वच्छ मनाने घडू लागतात. हा सदाचार कधीच सोडू नको, असं समर्थ सांगत आहेत. चिंतनातून आलेले प्रभावी विचार आणि त्यातून व्यक्त झालेले उच्चार म्हणजे भाषा, बोलीभाषा आणि त्यातून घडलेले आचरण, सदाचार ह्यामुळे आपण धन्य होतो, म्हणजेच समाधानी होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा चिंतनासाठी ह्यातून प्रेरणा मिळते आणि असे नियमित केल्याने स्वची ओळख होण्याच्या मार्गावर आपण एक-एक पाऊल पुढे सरकतो. त्यानंतर आपण पाहिला 4था श्लोक. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मग वासना. वासना म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुख अनुभवण्याची मनातील शारीरिक, मानसिक, भावनिक अशी कुठलीही ओढ म्हणजे वासना.
मग ही वासना चांगलीही असू शकते आणि वाईटही असू शकते. मग समर्थ इथे सांगत आहेत, की मनात दुष्ट वासना असता कामा नये. मग दुष्ट वासना म्हणजे काय? तर स्वार्थासाठी आणि क्षणिक आनंद मिळवण्यासाठी निर्माण झालेली अतृप्त अवस्था. दुष्ट वासना तयार झाली, की ती पूर्ण होईपर्यंत मन अस्थिर असते. ती वासना कुठल्याही पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी पापबुद्धी जन्माला येते. तर ह्यातून आपल्याला अ, समजून घेता येऊ शकतं, की वासना माझ्या मनात जी वासना आहे ती अ, चांगली आहे का वाईट आहे? त्याचे मनावर काय परिणाम होत आहेत आणि त्यातून होणारी कृती कशी आहे? ती कुठल्या पापबुद्धीतून येत आहे का सद्बुद्धीतून येत आहे? मग पैसा, पद, लोकप्रियता हे सगळं मिळवू शकतो पापबुद्धीने. पण मनःशांती त्यातून मिळत नाही. पापबुद्धी मनाला आतून दूषित करत जाते. म्हणून मना, कोणत्याही परिस्थितीत मोहाला बळी न पडता तू आपले धार्मिक कर्तव्य आणि नैतिक वर्तन कधीही सोडू नको, असं समर्थ रामदास सांगत आहेत. योग्य आणि अयोग्य ह्यातला फरक समजून वर्तन कर. जरी त्याचे परिणाम तात्काळ फायद्याचे नसतील, तरी नीतिमूल्य टिकवून ठेव. कायम मनात सारासार विचार असू दे. मनात विचारांची स्पष्टता, विवेक असला की आपोआप दुष्ट वासना दूर होईल. तर पहिला श्लोक जिथे आपण अनंत राघवाचा मार्ग म्हणजे स्वची ओळख, स्वचा आंतरिक प्रवास इथून सुरुवात केली. नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये स्वचा जो आतला प्रवास आहे तो सुरू करण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब कसा करावा हे पाहिलं. मग तिसऱ्या श्लोकामध्ये या भक्ती मार्गाचा अवलंब करण्यासाठी दैनंदिन जीवनात काय बदल करून आणायचे ह्यावरती आपण बोललो. आणि चौथ्या श्लोकामध्ये सारासार विचार करून विवेक बुद्धीने वासना कशा ओळखायच्या आणि मग त्या कशा दूर करायच्या हे समजून घेतलं. तर म्हणजेच अनंत राघवाच्या मार्गापासून ते विवेकापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. पुढच्या श्लोकांमध्ये आता हे कृतीत कसं उतरवायचं हे आपण जरा समजून घेऊया. सौरभ दादा आपल्याला श्लोक 5व्याचा अर्थ समजून सांगतील. जय गुरुदेव. देवश्री ताई, तुम्ही अगदी छान नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये आम्हाला हा सगळा प्रवास घडवून आणलात. त्याकरता तुमचे शतशः आभार. का हा खटाटोप आपण करतोय? कशासाठी चाललाय? का ही आज आपण उजळणी केली? मनाच्या श्लोकाचे पहिले 10 श्लोक हे तुमचं जीवन सर्वार्थाने बदलून टाकू शकतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची दिशा आणि दशा या दोन्हीही गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य या पहिल्या 10 श्लोकांमध्ये आहे. लहानपणापासून आपल्या सगळ्यांना स्वतःला सोडून आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा आहेत, यांना समजून घेण्याकरता किंवा यांना कसं समजून घ्यायचं, यांची इन्फॉर्मेशन कशी रेकॉर्ड करायची आणि ती प्रोसेस कशी करायची याच्याविषयी ट्रेनिंग दिलं गेलंय. परंतु आपल्या आंतरिक भावविश्वामध्ये कसं उतरायचं, त्याला कसं हाताळायचं आणि त्याला कसं समजून घ्यायचं. मला नेहमी मोबाईलचं उदाहरण द्यायला आवडतं. आपल्याला जर एखादा मोबाईल विकत घ्यायचा असेल, तर आधी आपण त्याचे फीचर चेक करतो. काय आहे तो मोबाईल? कंपेअर करतो. हा कसा आहे? तो कसा आहे? कशा पद्धतीने आहे? मग यातलं उत्तम काय आहे?
हे जर 10 आणि 20,000 रुपयाच्या मोबाईल करता आपण करत असू, माफ करा, काही जण लाखाचे पण वापरतात. तर अशा मोबाईल करता आपण एवढा सगळा अट्टहास करत असू, तर जे अमूल्य आहे, जे पुन्हा कधीच घडणार नाही. एकोमा द्वितीय असा तुमचा देह, त्यातलं अंतःकरण चातुष्य, तुमची ज्ञानेंद्रिय, तुमची कर्मेंद्रिय, हे या जगात, हे सगळं युनिट या जगात एकमेव आहे. असं दुसरं युनिट नाहीये कधी. आणि असं दुसरं युनिट कधी तयारही होणार नाही. मग असं जे पुन्हा कधीच रिपीट होणार नाहीये, असं जे एकोमा द्वितीय आहे, प्राइसलेस आहे, ह्या गोष्टीचा आपण अभ्यासच करणार नाही, याला माहितीच करून घेणार नाही. मग हा आपण आपल्या स्वतःवर केलेला अन्याय. ह्या स्वतःवरील अन्यायापासून आपल्याला स्वतःला सावरायला हवं. कारण आपण जर या स्वतःला, स्वला जर नीट जाणलं, नीट समजून घेतलं, तर जीवनातल्या असंख्य नवीन शक्यतांना आपण जन्माला घालू शकतो. आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा आपण कोणाच्या हातात ठेवलाय, हे जोपर्यंत नीट लक्षात येत नाही ना, तोपर्यंत ह्या आयुष्याला कशी दिशा द्यायची आहे, की जेणेकरून माझी आत्ता वर्तमानातली दिशा यथाअवकाश परावर्तित होईल, मला जशी हवी आहे तशी, किंवा त्या दृष्टीने. ह्याकरता काम चालू करायचं असेल, तर मनाचे हे 10 श्लोक अत्यंत, अत्यंत, अत्यंत महत्वाचे आहेत. याच्यामध्ये इतक्या बारीक-सारीक सूक्ष्म गोष्टी समजून सांगितल्यात. रादर अ, 4था आणि 5वा ह्या श्लोकामध्ये तर त्यांनी अगदी पिन पॉइंटेडली सांगितलंय. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, ती वासना आहे. या वासना आपल्यावरती, आज जो काही देह तुम्हाला मिळालेला आहे, आज जे काही आयुष्य तुम्ही जगत आहात, किंवा जी तुमची अवस्था आहे, हे तुमचं पूर्वसंचित असं सगळेजण तुम्हाला सांगतात. आता पूर्वसंचित म्हणजे तरी नेमकं काय आहे बरं? थोडं सोपं करू आपण. कुठून आलं हे पूर्व? मला काल रात्री किंवा 2 दिवसापूर्वी रात्री काय खाल्लंय ते लक्षात नसतं. हे आणखीन पूर्वीचं कुठलं घेऊन येतायत? मला आत्ताचं नाही लक्षात राहत. पूर्वीचं काय लक्षात असणार आहे? बरोबर की नाही? असा प्रश्न पडतो का तुम्हाला? मला हा प्रश्न पडला होता. कारण प्रश्न पडणं हे सजगतेचं लक्षण आहे. आणि मी वारंवार सांगतो, आपले प्रश्नच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. बाकी या जगात कोणालाही आपल्यात परिवर्तन करण्याची सुतराम शक्यता नाही. कुठलाही गुरु, कोणताही देव, ह्या जगातलं कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलण्याकरता, जोपर्यंत तुम्ही तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता स्वतः तयार होत नाही, तोपर्यंत आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये कधीच परिवर्तन घडून येऊ शकत नाही. मग हे पूर्वसंचित नेमकी काय गडबड आहे बरं? एकदा काय झालं, मी असाच विचार करत होतो. मला सकाळची वेळ होती आणि मला चहा आवडतो. असावं काहीतरी आयुष्यात एक व्यसन. त्या व्यसनाधीनतेपायी मला आईने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, चहा घेणार का?" मी म्हटलं, "हो, घेतो."
पण म्हणे तू दात घासलेत का आधी? मला प्रश्न पडला, अरे मी दात घासले का नाही घासले, काय झालं, मी उठल्यापासून काय केलं? आणि मग मला सडनली लक्षात आलं की अरे, आपण दात घासले नाही घासले म्हणजे हे आयुष्य किती मेकॅनिकल झालंय माझं. म्हणजे मी ते घासलेत पण त्याची नोंद पण माझ्याकडे कुठे होत नाहीये. मग मी कुठल्या विचारात आणि मी कुठल्या विचार विश्वामध्ये आहे, की इतकी स्विफ्टली एखादी गोष्ट माझ्याकडून घडून जाते, त्याची दखलही मी घेत नाही. मग या घडलेल्या इन्सिडेंट्सवरती विचार करताना मला एक गोष्ट लक्षात आली, की अशा भरपूर गोष्टी आहेत माझ्या आयुष्यातल्या, ज्या प्री प्रोग्राम मोडवरती चालल्यात आणि ज्याच्याकडे माझं अजिबातच लक्ष नाहीये. आता हे जर दात घासणं मी जर दररोज व्यवस्थित करत नसेल आणि माझ्या दातामध्ये जर काही गोष्टी अडकत असतील, तर त्या यथाअवकाश सडणार आहेत, त्याच्यातून दात किडणार आहेत. हा घडणारा स्वाभाविक प्रकार आहे. पण मी जर ते दात सजगतेने घासतच नसेन, त्यांची निगाच राखत नसेल, तर त्याचं एंड रिझल्ट हा असाच येणार आहे. मग माझ्या लक्षात आलं, असं नकळतपणे, असं अनावधानाने माझ्याकडून ज्या सवयी लागल्याप्रमाणे गोष्टी घडतायत, की ज्या घडून गेल्या, ज्याच्यामध्ये मी नव्हतो आणि कदाचित त्या गोष्टी करताना काही त्रुटी राहून गेल्यात. त्या अशा केलेल्या गोष्टींमुळे जो काही आत्ता परिणाम समोर उभा आहे ना, ते आहे पूर्वसंचित. मला जर आज दात किडलेला जाणवत असेल आणि त्याचं रूट कॅनल आज करायचं असेल, तर त्या रूट कॅनलचं रूट हे गेल्या 5 वर्षातल्या चुकीच्या दात घासण्याच्या आणि निगा न राखण्याच्या कृतीमध्ये दडलेलं आहे. मग असं माझं आत्ताचं जे परिस्थिती आहे, ती परिस्थिती माझ्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे वर्तन माझ्याकडून घडलेलं आहे, त्या वर्तनाचा परिपाक आहे. लक्षात येतंय का? आपण खूप सावकाश जाणार. कुठेही लक्षात येत नसेल तर मला थांबवा, अडवा, प्रश्न विचारा. मला आवडतील उत्तरं द्यायला, जर मला माहिती असतील तर. एकाचाच थंब अप झालाय. एकच मनुष्य जागा आहे का कॉलवरती? का फार जड काहीतरी चाललेलं आहे? फार जडबीड होत असेल तर मला सांगा बरं का, की बाबा फार अवघड चाललंय. एवढं जरा थोडं सोपं करा. उगाच रविवार सकाळ-सकाळ डोक्याला क्षीण नकोय. ऑलरेडी आठवडाभर काय कमी क्षीण असतो. तर अजून एक नवीन क्षीण घ्यायचा रविवार सकाळचा. सो असं हे पूर्वसंचयित जे आहे ना, तर अशा पूर्वापार आपण ज्या गोष्टी करत आलेलो आहोत ना, हे झालं कृतीविषयी. हं. येतोय. मी त्याच्याकडे येतोय. तर हे झालं दात घासणं या जन्मातलं. आणि दात घासल्याची सवय जी नकळतपणे जी आपल्यामध्ये इतकी ऑटो पायलट मोडवरती जाऊन बसली आहे ना, की तिची नोंदही देह घेत नाहीये. अशा आपल्या खूप सूक्ष्म सवयी आहेत. मग आपली विचार करण्याची एक ठराविक पद्धत आहे. आपण आपल्याला विशिष्ट गोष्टीच सुचतात. तुम्हाला कधी प्रश्न पडतो का, की आत्ता मंगळवार किती वाजले असतील? तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का, चंद्रावरती आत्ता नेमकं काय चाललेलं असेल?
तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की आत्ता अरे युरोप मधल्या त्या बर्लिन मध्ये नेमकं काय चाललेलं असेल आता? असं कधी तुम्हाला काही जाणवतं का? मला सांगा चॅटमध्ये हो नाही असं काही तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी येतात का लक्षात कधी? का नाही होत बरं असं? कधी विचार केलाय? जगात तर त्या पण गोष्टी आहेत ना. मग जगामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, इतकी सगळी मग मला एवढ्याच विशिष्ट गोष्टी का कळतात? कारण त्या गोष्टींच्या प्रतीचं इनपुट किंवा त्या गोष्टींच्या प्रतीची माहिती माझ्याकडे माझ्या चित्तात ऑलरेडी स्टोअर्ड आहे कुठेतरी. मग ती कशा पद्धतीने स्टोअर्ड असते? तर काहींच्या चित्तामध्ये ती जिज्ञासेने स्टोअर असते, एखादी जिज्ञासा असते, त्यांना जाणून घ्यायला आवडतं. हा आपल्या मनाचे आणखीन सटल कंगोरे आहेत. काही लोकांना कळत नकळत एका विशिष्ट साचेबद्ध पद्धतीमध्येच जीवन आहे आणि जीवन जगण्याचा आनंद घ्यायला आवडतो. आपल्या आयुष्याची क्वालिटी, आपल्या आयुष्याची समृद्धता ही आपल्या जीवनाची चौकट ही किती व्यापक आहे याच्यावर ठरते. आता ही व्यापकता म्हणजे काय? तर मी जे काही इनपुट माझ्याकडे घेतोय ना, हे इनपुट मी आत्ता या क्षणाला मी हे गॅदर करून करतोय. कारण माझे जे ज्ञानचक्षू आहेत, ते सतत काहीतरी इन्फॉर्मेशन घेतायत आणि ती स्टोअर करतायत. हा झाला या क्षणाचा, या प्रेझेंट मधला किंवा मला माहिती असलेल्या टाईम फ्रेम मधला चाललेला मनोव्यापार. थोडे अवघड शब्द वापरतोय मी, माफ करा मला. म्हणजे माझा जन्म जर 70 साली झाला असेल किंवा 60 साली झाला असेल किंवा आत्ता 2000 साली किंवा 2010 साली झाला असेल, तर तेव्हापासून माझ्या इंद्रियांच्या कक्षेमध्ये ज्या गोष्टी येतायत, त्या सगळ्याची साठवणूक आणि त्या गोष्टींची माहिती आणि त्याचं पृथक्करण आणि त्याच्यावरती काम हे माझं चाललेलं आहे. परंतु आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं, "जन्म घेणे लागे वासनेच्या संगे." मग आता मी हे जे काही रुटीन करतोय ना, ह्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक छोटा ड्रायव्हर आहे. एक ड्रायव्हिंग फोर्स आहे माझ्या आतमध्ये. जसं आता मी तुम्हाला रँडम प्रश्न विचारले, की आत्ता मंगळावर काय चाललं असेल? चंद्रावर काय चाललं असेल? मला असे प्रश्न पडतात बरं का. मला असे काही प्रश्न पडतात जगात. म्हणजे असे काही मला प्रश्नांची लिमिट नाहीये. सो हे जे प्रश्न पडतात किंवा ज्या गोष्टी प्रिसाइजली मी जाणून घेतो, ही जी जाणून घेण्याची जी सूक्ष्म वासना आहे ना, ही इच्छा, की मला इच्छा हा शब्द त्याला ॲप्ट नाहीये बरं का. चुकीचा शब्द आहे इच्छा या गोष्टीकरता. पण तरी सगळ्यांना समजावं, सगळ्यांना काही गोष्ट माहिती असतात, तर त्या हिशोबाने ते समजावे म्हणून मी ते वापरतोय. याला वासनाच म्हणतात, जी आतमध्ये सुप्त पातळीवरती बसून असते. तर मग अशा मला कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात, मला काय जाणून घ्यायला आवडतं आणि ते का? हे का जाणून घ्यायचंय? मला पावभाजीच का आवडते? मला आंब्याचा रस का आवडतो? तो गोड आहे म्हणून आवडतो? का लोकांचा सगळ्यांचा रेफरन्स आहे उन्हाळ्यामध्ये आंबे खायला पाहिजेत आणि आंबे खाल्ले नाहीत तर च्या मायला तू काय केलं नाही आयुष्यामध्ये आणि त्यात सुद्धा जर देवगड हापूस नाही खाल्लं तर तुझं आयुष्य
गेलं म्हणजे कामातून काय होपलेस असतो. का हे असे इनपुट माझ्याकडे गोळ्यात, त्या इनपुटला जस्टिस देण्याकरता माझी कृती चालली आहे? का माझ्या जिभेला एका विशिष्ट पद्धतीच्या गोड टेस्टची सवय लागली म्हणून मला आंबा आवडतो? आंबा का आवडतो? ही मला मिळालेल्या इन्फॉर्मेशनवर आधारित चाललेली क्रिया आहे? का माझ्या इंद्रियाला लागलेली सवय आहे? का मला समाजात सोशल रिकॉग्निशन हवंय आणि मला सांगता यावं की मी यावर्षी देवगडचे हापूस आंबे खाल्ले म्हणून मी देवगड हापूस आंबा खातो किंवा रत्नागिरी खातो किंवा जे काही खात असो. काय आहे? व्हॉट इज दॅट एक्झॅक्ट रिझन? ती आतमध्ये वसलेली वासना काय आहे? कशाकरता हा खटाटोप चाललाय? कारण तुम्ही नुसता श्वास जरी घेतलात ना, तरी पोट भरतं. तरी आंबा तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्याला जिभेची गरज नाही लागत. पण मग मी का खातो? आणि त्यातल्या त्यात आंबाच चालतो हां, जांभूळ नाही आवडत मला. जांभूळ पण उन्हाळ्यामध्ये येतं, करवंद पण येतात नाही, पण आंबा भारी. असं का होतं बरं? असे कधी प्रश्न पडतात का आपल्याला? आता एक साधं आणखीन एक सांगतो. अ, 10वी झाल्यावरती जनरली एक सामान्य प्रॉब्लेम असतो लोकांना, की आता जायचं कुठल्या स्ट्रीमला? सायन्सला जायचं, कॉमर्सला जायचं का आर्ट्सला जायचं? कोण ठरवतं बरं हे? सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स? 100% पोरांना त्या वयातल्या ॲक्चुअली खरं सांगायचं तर त्यांना जे सांगतात ते त्यांना अजिबात करायचं नसतं. फक्त काय आहे ना, घरच्यांनी सांगितलेलं आहे आणि समाजात पुढे गेल्यावर चांगली जॉब, प्रतिष्ठित नोकरी लागू शकते. ह्या एका आशेवरती त्यांना जे सिलेक्ट करायचं तर ते बिचारे सिलेक्ट करतात. आणि हा पॅटर्न एस्पेशली गेल्या 150 वर्षामध्ये किंवा 200 वर्षामध्ये सिस्टमॅटिकली नर्चर झालेला आहे आपल्याकडे, की आपण सिक्युरिटी शोधतो. आपल्याला प्रेडिक्टॅबिलिटी लागते. ॲश्युरन्स लागतो. त्याच्यातून आपण सर्टन चॉईसेस सिलेक्ट करतो. अनिश्चितता तुमच्यातलं सर्वोत्तम जन्माला घालते. तुम्हाला सर्वोत्तमाचा ध्यास लावते. परंतु तरीही आपण सगळेजण निश्चिततेच्या मागे पळतो. विचार करून बघा, पटतंय का? मग माझे चॉईसेस, माझे निर्णय, माझी जीवनाची जगण्याची जी आत्ताची माझी पद्धत आहे, ही अशा कुठल्या सुप्त गोष्टींमुळे घडती आहे आणि ती का घडतीये याच्याविषयी माझं चिंतन, माझं निरीक्षण, माझं मनन काहीतरी आहे का नाहीये? याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. कारण समर्थ आपल्याला तेच वारंवार सांगतायत, की तुझ्या आतमध्ये काय वसलंय ना, ते समजून घे. आणि आता ते कसं काम करतं ना, ते आपण एक्झॅक्ट सूत्र पद्धतीने आत्ता बघणार. कसं काम करतं यार हे सगळी रचना? तर सगळ्यात आतमध्ये बसलेली असते ती सूक्ष्म सुप्तावस्थेतली वासना. मग ती वासना जी आहे ना, जसं आपण म्हटलं, ती वासना कदाचित ह्या जन्मातल्या माझ्या इन्फॉर्मेशनमध्ये असेल किंवा माझ्या पूर्वीच्या जन्मातल्या. ज्यावेळेस पूर्वीचं मी म्हणतो ना पूर्वसंचित, म्हणजे आत्ता माझं नाव सौरभ आहे. आत्ता मी पुण्यामध्ये राहतो. आत्ता मी कुठेतरी काम करतो. ही माझी मला असलेली एक मर्यादित ओळख आहे. जसा काल मी आणि देवश्रीताई बोलत होतो, त्या ह्याच्यात एक मुद्दा आला. पाण्याचा प्रवास कसा चालतो बरं? समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. मग त्या पाण्याची वाफ होते. मग वाफेचे ढग होतात. मग ढग इकडनं तिकडे व्हायला लागतात.
मग ते ढग एकमेकांवरती आदळतात, चिकटतात, गर्दी करतात. मग शेवटी बिचारे कंटाळून रडतात, कितीही गिचमिड म्हणून. मग तो बिचारा पाऊस येतो. बरं, आता त्या ढगाचं पाणी होतं. मग तो एक एक थेंब कुठे 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 पडत जातो. मसाला बिचारा मातीत पडला, तो तर छान अंकुर होतो. बिचारा कुठल्या तरी झऱ्यात पडला, तर मग खळखळ खळखळ आवाज करत वाहतो. नदीत पडला तर शांत स्थिरतेने आजूबाजूचं जीवन समृद्ध करत वाहवत जातो. पण हा सगळा प्रवास संपतो कधी कधी त्या वाफेचा, ज्यावेळेस ती पुन्हा समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस. मग हा जो सगळा प्रवास आहे, समुद्रापासून वाफ रूपाने सुरुवात झालेली या प्रवासाची परिपूर्णता जी आहे, ती पुन्हा समुद्रामध्ये विलीन झाल्यावरती होते. परंतु या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावरती जर वाफ स्वतःला म्हटली, की मी वाफच आहे, तर मग पाण्यासारखं तिची जी वाहण्याची वृत्ती आहे ना, ती त्या वाफेतही असते. फक्त तिची दिशा ही ऊर्ध्वगामी असते. ती वृत्ती त्या पाण्याची त्या वाफेतही असते. वाफेचं रूपांतर ढग होतात, ढग वाहतात. मग असे आपला हा जो प्रवास जो चालू झाला आहे ना, या प्रवासामध्ये आपल्याही काही वृत्ती आपल्यासोबत आलेल्या आहेत. फक्त गंमत काय झाली आपली, आपल्याला त्या क्षणी आपण जसे होत ना, त्याच गोष्टीचं स्मरण आहे. त्याच गोष्टीचा रेफरन्स आपल्या जवळ आहे. म्हणजे माझ्याकडे आत्ताचा रेफरन्स जो आहे ना, तो फक्त मी सौरभ आहे आणि तो रेफरन्स माझ्या आयडेंटिफिकेशनशी संबंधित आहे. म्हणजे सौरभ नावाने मी आयडेंटिफाय केलंय, मी पुण्यात राहतो, मी या ठिकाणी काम करतो. ह्या गोष्टीशीच फक्त मी त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. परंतु जे मी आत्ता आहे, तसं होण्याकरता माझ्यात काय वृत्ती जन्माला येतात, माझ्यामध्ये काय वासना आतमध्ये दडलेल्या आहेत, त्या वासना माझ्या पूर्वजन्मांमध्ये माझ्यावर काय संस्कार झालेले आहेत, त्याच्याविषयी मला सांगतात. साधा एक प्रकार बघू आपण. प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक ड्रीम असतं, की माझं स्वतःचं असं एक घर असावं. सध्याच्या जनरेशनमध्ये तशी काही संकल्पना नाहीये. पण साधारण 90-2000 पर्यंत किंवा 2007-8 पर्यंत जे लोकं जन्माला आलेली आहेत, त्यांना असं वाटतं माझं स्वतःचं असं काहीतरी घर असावं. मग आता स्वतःचं घर असावं, या घरामध्ये किती वेगवेगळ्या संकल्पना असतात बघा. कोणाला वाटतं माझं घर मोठं असावं, कोणाला वाटतं माझं छोटंसंच असावं, पण आटोपशीर असावं. कोणाला वाटतं माझं घर आहे ना, मला बैठं घर हवंय. कोणाला वाटतं मला आहे ना ह्याच्यावरती टॉवरवरती एकदम टॉपवरती घर हवंय. घर हे एकच आहे. घर घेण्याची वृत्ती एकच आहे. परंतु ती इच्छा एक आहे, पण त्या इच्छेच्या मागच्या ड्रायव्हिंग वासना किती आहेत बघा. सुप्त दडलेल्या गोष्टी किती आहेत बघा. एखाद्याला हाय रेजच आवडतं, एखाद्याला बैठंच हवंय, एखाद्याला तळ्याकाठी हवंय, एखाद्याला छोटंसंच हवंय, तर एखाद्याला मोठं हवंय. कृती एक आहे, पण त्या कृतीला ड्राईव्ह करणारी जी आतमध्ये सुप्त लपून बसलेली वासना आहे ना, मग मला स्वतःकरता घर हवंय का जगाला दाखवण्याकरता घर हवंय? हा पण एक प्रश्न असू शकतो त्यातला. किंवा असाही असू शकतो, किंवा मला पुस्तकांचा खूप व्यासंग आहे, त्यामुळे मला घरातली पुस्तकं व्यवस्थित ठेवण्याकरता एक व्यवस्थित रूम हवी, त्याकरता सुद्धा मोठं घर हवं. लक्षात येतंय का? अशा या सुप्त वासना ज्या आहेत ना, ह्या अशा आपण खूप गोष्टींमध्ये अॅक्युम्युलेट करून ठेवलेल्या आहेत.
आता साधं आपल्या लहानपणातलं एक उदाहरण बघूया आता. लहानपणी जूनमध्ये सगळ्यांना नवीन कंपास घ्यायला आवडायचे की नाही? किंवा शाळेचा पहिला दिवस आहे, जायचं म्हणलं की दप्तर पाहिजे, मला नवीन पेन्सिल पाहिजे किंवा ते कर्कटक पाहिजे, मला नवीन कंपास पाहिजे. किती एक्साइटमेंट असायची त्या गोष्टीची. होती का तुमच्यापैकी कोणाला अशी एक्साइटमेंट? होय, नाही, काहीतरी थमव. आपण ऐकतोय, नाही ऐकत आहात. अशी ही जी काही एक्साइटमेंट होती ना, मग त्या एक्साइटमेंटचा असा विचार करा, की एखाद्या वर्षी जर मला ती गोष्ट मिळाली नसेल आणि माझ्या मित्र-मैत्रिणींकडे ती जर गोष्ट असेल, बघा हां, नीट नीट लक्ष देऊन ऐका. एखाद्या वर्षी कधी असं घडलं का हो, की माझ्याकडे ती गोष्ट नाहीये आणि माझ्या मित्र-मैत्रिणींकडे ती गोष्ट आहे? थोडं बालपणात जाऊन आठवा. मग ती कंपास बॉक्स नवीन किंवा एखादी नवीन वही किंवा एखादी ती लीडची पेन्सिल, यार माझ्याकडे नाही आणि मित्र-मैत्रिणींकडे आहे. त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? की अरे हे कसं माझ्यासोबत होऊ शकतं? यार मलाही पाहिजेल होतं ना यार, मी घरी जाऊन आई-बाबांना मागेन. मग मला हवंय ते आणि मग ते मला मिळालेलं नाहीये. अशा अशा ज्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, हां, असं आठवतंय तरी नाही. म्हणजे असं आठवत काही नाहीये. बरं. अशा ज्या गोष्टी मला हव्या होत्या आणि ज्या गोष्टी मला मिळालेल्या नाहीयेत ना, त्यासुद्धा सूक्ष्म रूपाने माझ्यामध्ये वास करून राहतात आणि त्या मला जाणीव करून देतात, की मला पूर्वी अशा काही गोष्टी मिळालेल्या नाहीयेत. म्हणून नकळतपणे अशी लोकं ज्यावेळेस आई-वडील होतात ना, त्यावेळेस ते पहिलं काय म्हणतात, की मला माझ्या मुलांना काही कमी पडून द्यायचं नाहीये. मग मी त्यांना सगळं काही बेस्ट देईल. पण हे जे बेस्ट देण्याचं जे असतं ना, ती वासना जन्माला कुठे येते? तुमच्या लहानपणात. आणि ती तुम्ही एक्झिक्यूट कधी करता? ते तुमच्या मुलांच्या लहानपणात. मग इतके वर्ष ती वासना सुप्त रूपाने तुमच्या आतमध्ये दडून बसलेली होती. मग ती वासना वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुमच्या आतून बाहेर डोकावते. आणि मग अशा या बाहेर डोकावणाऱ्या वासना वेगवेगळ्या कृतीमध्ये तुमच्या स्वतःविषयी तुम्हालाच काही-काही वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तुम्हाला तुमच्या चारित्र्याचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. समजतंय का? काय होतंय हे? असं एखादी गोष्ट मला का करावीशी वाटतीये ना, ह्याच्याविषयी माझं सूक्ष्म आणि बारीक निरीक्षण असावं. आपण स्वाध्यायाच्या पहिल्या क्लासमध्ये म्हटलो होतो, की आपल्याला आपली सगळ्यात मोठी शक्ती हे आपलं निरीक्षण करण्याची पद्धती आहे. आपल्याला आपल्या स्वतःचं निरीक्षण करता आलं पाहिजेल, की काय घडतंय. मग पहिली जी आहे ती आतमध्ये खोलवर सुप्त पद्धतीने दडून बसलेली वासना. मग हे कळत-नकळतपणे ज्यावेळेस लक्षात येतं ना,
मग ती वासना दृष्ट स्वरूपामध्ये येताना कल्पनेचं रूप धारण करते. मग जन्माला येते ती कल्पना. मग ही कल्पना अजून ग्रॉस लेवलला येते, म्हणजे अजून दृश्य स्वरूपात येते. त्यावेळेला ती रूप धारण करते इच्छा. मग आता इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याच्याकरता जन्माला येतो, तो येतो संकल्प. मग त्याच्यावरती निर्णय होतो. निर्णय झाला की मग कृती घडते. मग कृती घडली, कृती म्हणजेच कर्म. मग कर्म घडलं की काय होतं? एखादी कृती केली आपण त्या वासनेच्या जीवावरती की येतो तो अनुभव. नीट समजून घ्या बरं का ही सायकल. ही जर एकदा कळली तर मग खूप गोष्टी सोप्या होतील हो आयुष्यातल्या. वासनेपासून सुरुवात केलं, वासना दिसायला लागली की होते कल्पना. येस, करणार आहे मी रिपीट. कल्पना आणखीन दृश्य स्वरूप धारण करते, त्यावेळेस होते इच्छा. इच्छा वास्तवात उतरवण्याकरता तिच्या मागे बळ लागतं निश्चयाचं, म्हणजे संकल्पाचं. मग आपण संकल्प करतो, निश्चयी होतो आणि मग कृतीला सुरुवात करतो, म्हणजेच कर्म. आणि ज्यावेळेस कृती किंवा कर्माची सुरुवात होते त्यावेळेस जन्माला येतो तो अनुभव. मग अनुभवाचं विभाजन होतं. काय होतं अनुभवाचं? तो अनुभव आला की मग कंपॅरिझन चालू होतं. कशाची कंपॅरिझन चालू होतं? तर मग पूर्वी स्टोअर्ड चित्तातला जो डेटा आहे त्याच्याशी कंपॅरिझन चालू होतं. त्याच्यात परत दोन प्रकार पडतात. पहिलं, पूर्वीचं जे अनुभव आहे त्याच्याशी, म्हणजे मला पावभाजी आवडते, पूर्वी जशी मी खाल्ली होती तशीच आत्ता लागतीये का? हे झालं पहिलं कंपॅरिझन. दुसरं कंपॅरिझन असं झालं, बॉस यार मी जसं इमॅजिन केलं होतं ना, मी जशी कल्पना केली होती ना, तसंच हे आहे का? एक झाला स्टोअर्ड डेटा, एक झाला इमॅजिनरी डेटा. ह्याच्यासोबत आपण तुलना करतो, कंपॅरिझन करतो. हे स्वतःपर्यंत असतं तोवर ठीक आहे. पण ह्याचा आणखीन एक पैलू आहे. मग आपण दुसऱ्याचे फोटो बघतो. दुसरा या ट्रिपला जाऊन आला, दुसऱ्याने असं केलं, त्यांच्याकडे असं आलं, तसं आलं. मग हा जो कंपास आहे तो स्वतःमध्ये आतमध्ये किती गेला तरी चालतो, पण ज्यावेळेस तो दिशा चेंज करतो ना दुसरीकडे, मग त्यावेळेला गडबड चालू होते. मग ह्या कंपॅरेटिव्ह माइंड फ्रेममुळे पुन्हा जन्माला येतं ते काय येतं? सुख जन्माला येतं, तात्पुरतं समाधान जन्माला येतं. आणि मग मी अनुभवाचं विश्लेषण केलं, कम्पेअर केलं की मग मला पुन्हा जाणवते ती अपूर्णता. नाही यार, इस बार ये कम रह गया यार. मग पुन्हा जागृत होते ती पुढची वासना. प्रवास लक्षात येतोय का? आणि हा प्रवास मी जेव्हापासून जन्माला आलेलो आहे तेव्हापासून प्रत्येक क्षणाला बेमालूमपणे मी याच प्रोसेस मधून जातोय. सतत 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 मी या प्रोसेस मधून जातोय. ही प्रोसेस तुमची तुम्हाला पकडता येणं, तुमची तुम्हाला समजणं, हे अत्यंत 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 अनिवार्य, आवश्यक. वा, छान नाव दिलं, वासना चक्र.
थँक्यू सुधाकरजी. काय परत सांगू? मला एकदा नीट सांगा, मी परत सांगतो. ही सगळी प्रोसेस पुन्हा रिपीट करू का? VOY295G. ओके, नंतरच. मी असं म्हटलो की ही जी सगळी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस आपल्यामध्ये अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे जेव्हापासून आपण जन्माला आलो, मातेच्या गर्भाशयामध्ये जो आपण पहिला ओंकार घेतला ना, तेव्हापासून आत्तापर्यंत ही सतत प्रक्रिया सतत चालू आहे. मग आता अजून थोडं याला सटलकडे जा, दृश्य स्वरूपाकडे. ह्या वासना असतात. आता हा जो श्लोक आहे, हा श्लोक पूर्ण असा आहे की मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छी छी. तर याच्यातली तिसरी लाईन आपण आधी बघणार आहोत. कारण मला चिंतनातून असं लक्षात येत आहे की वासना ही विषयाविषयीच्या कल्पनांना आधी जन्म घालते आणि मग या प्रवासानंतर पुढे जाऊन संकल्प येतो. त्यामुळे आपण आधी ही कल्पना काय आहे, कोण आहे ही कल्पना, ही कल्पना नीट नोट्स मध्ये वासना चक्र पाठवाल का? नक्की पाठवतोय, काय लिहिलेलं आहे, फोटो काढून पाठवून होते, नो प्रॉब्लेम, वांदा નથી. तर ह्या वासना कल्पनेपर्यंत जातात आणि हे सगळं विषय सर्कल सतत सतत चालू होतं. पण आपण कल्पना करतो ती कशाची करतो? तर हे विषय जे आहेत ना, ते आपण 5 पद्धतीने उपभोगतो. याला वैदांतिक भाषेमध्ये पंचतन मात्रा असं म्हणतात. काय आहेत बरं या? तर शब्द, स्पर्श, रूप, रंग आणि गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 ज्ञानेंद्रियांशी या निगडीत असलेल्या पंचतन मात्रा आहेत. तुम्ही म्हणाल, वाह, व्हेरी गुड, आम्हाला काय उपयोग, आमच्या आयुष्यात कसं काम करतात या? ओके, समजून घेऊ. आपण जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांचं जे सेवन करतो ते या 5 पद्धतीने करतो. विषयांचं सेवन करण्याची जी पद्धत आहे ना, ती हे 5 पद्धतीनेच विषयांचं सेवन होऊ शकतं. आयदर मी विषय ऐकू शकतो, आयदर मी तो टेस्ट करू शकतो, मी स्पर्शाने जाणून घेऊ शकतो, शब्द हा हे मी ऐकू शकतो, जिभेने मी टेस्ट करू शकतो, मग दृश्य स्वरूपामध्ये ह्या वासना ज्या आहेत ना, ह्या सगळ्यांचं नीट आपल्याला जस्टिस देता यावा म्हणून या बॉडीमध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांची रचना केली जाते. वासना या 5 पद्धतीच्या असतात, पण त्याची इमॅजिनरी आणि कल्पनात्मक प्रोबॅबिलिटी ही खूप वेगवेगळ्या, प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्याच्या त्याच्या चित्तातल्या इन्फॉर्मेशनवर आधारित डेटावरून. म्हणजे जर उद्या कोणी जर्मनीमध्ये जन्माला आला असेल तर त्याच्याकडच्या वासना तिथल्या रिस्पेक्टिव्ह इन्फॉर्मेशनच्या रेफरन्सवरती आधारित असतात.
आणि सुप्त वासना, आता असं पण असू शकतं, मी असंही होऊ शकतं, कदाचित माझा मागचा जन्म आणखीन कुठल्या तरी युनित असेल, कुठल्या तरी वेगळ्या जॉग्रफीमध्ये असेल, पण तिथल्या सुप्त वासना मी माझ्या बरोबर सहजतेने कॅरी करून घेऊन आलेलो आहे. मला त्या पकडता येत अथवा न पकडता येत, आणि त्या उपभोगण्याकरता या जीवदशा जी जन्माला घालते ती कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. मग ही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे आपल्याला विषयांचा उपभोग घ्यायला शिकवतात, आणि विषयांचा उपभोग घेतला तर या ज्या पंचतन मात्रा आहेत, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, याची फुलफिलमेंट हे विषय करतात. कसं बघूयात. लहानपणी आपल्या सगळ्यांची वेगवेगळी स्तोत्र पाठ असतात. कोणाची रामरक्षा असेल, कोणाचं अथर्वशीर्ष असेल, कोणाचं श्रीसूक्त असेल, कोणाचे मनाचे श्लोक असतील, कोणाचं हनुमान स्तोत्र असेल. वेगवेगळे स्तोत्र, पठनिक आपली पाठ असतात. तेच आपलं वय चेंज झालं, आपण तारुण्य अवस्थेत आलो, की या स्तोत्रांची जागा किंवा स्तोत्रांसोबत गाणी पण आपल्या आयुष्यामध्ये येतात. मग काहींच्या जीवनामध्ये स्तोत्र जातात, गाणीच राहतात. काहींच्या जीवनामध्ये स्तोत्र पण राहतात, गाणी पण राहतात. काही जणांच्या जीवनामध्ये गाणी येतात, पण ते त्यात रमत नाहीत, पुन्हा स्तोत्रांकडेच वळतात. आता स्तोत्र असू देत, नाही तर सिनेमाची गाणी असू देत, त्यांच्या मागे जे काम करतो ती तन्मात्रा शब्द हाच आहे. मग शब्द किंवा ध्वनी, ध्वनीचा आविष्कार या शब्दामार्फत होतो. मी या ध्वनीच्या मागे धावत असतो. मग लहानपणी मला स्तोत्र छान सांगितली आहेत, माझ्याकडून पाठ करून घेतली आहेत, म्हणून मी ती रिपीट करतो. आणि मोठेपणी संगीतामुळे मला गाण्याविषयी अटॅचमेंट वाटते, त्याची लय छान वाटते, म्हणून मी गाणी गुणगुणतो. पण माझी भूक ही असते शब्दाची. लक्षात येतंय का बघा? लहानपणी आईची कूस महत्वाची असते. तो स्पर्श, उबदार, सिक्युअर्ड, वॉर्मथ, शांतता, सिक्युरिटी. तारुण्यामध्ये त्याच गोष्टींची जागा दुसऱ्या गोष्टींनी घेतली जाते. मग आपली सहचारिणी किंवा सहचर ह्याचा सहवास आपल्याला अधिक योग्य वाटतो. पण ह्याच्या मागची पंचतन मात्रा जी आहे तो स्पर्श आहे. क्रिया तीच आहे. फक्त त्याच्या मागची जी वासना आहे ना, त्या पंचतन मात्रेमागची वासना ही बदलते. अशी सूक्ष्म पद्धतीने माझ्यामध्ये काय काय वासना या पेरल्या गेलेल्या आहेत. असं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. आपण अत्यंत लहान असताना, लहान पोरांचं बघा बरं, जी 3 महिने किंवा 1 वर्षाची असतात, 1-1.5 वर्षापर्यंत, त्यांची सारखी नजर जी आहे ना, ते कुठेही गेले तरी त्यांच्या आईकडे किंवा वडिलांकडे असते. थोड्या लांबवर गेले की ते मागे वळून बघतात, आहेत का आई बाबा? घरात कुठे दिसतायत? नवीन ठिकाणी गेले की ते शक्यतो आई-वडिलांना सोडत नाहीत. आणि तीच पोरं आज मोठी झाल्यावरती आई-वडिलांच्या नजरेसही पडत नाहीत. हा मुद्दा थोडा वेगळा, आई-वडिलांच्या नजरेस पडत नाही. हा समष्टीभूत प्रॉब्लेम आहे. परंतु लहानपणी जे आई-वडिलांना सतत शोधत असणारे डोळे, मोठे झाल्यावरती दुसरंच रूप डोळ्यामध्ये साठवतात.
मग एखाद्याला ट्रेकिंगची आवड असते, ते ट्रेकिंग साठवतं. एखाद्याला टीव्ही बघायला आवडतो, तो टीव्हीतले दृश्य साठवतो. पण ह्याच्या मागची तन्मात्रा जी आहे ती पाहणे आहे किंवा रूप आहे. जसं या तीनचं आहे, या तीनच्या कॉम्बिनेशननी वेगवेगळे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावरती घडतात आणि ते प्रसंग कल्पना रूपाने किंवा हवा-हवासा वाटणारा अनुभव ह्या रूपाने किंवा माझी सवय ह्या रूपाने किंवा माझी आठवण या रूपाने माझ्या चित्तामध्ये, माझ्या स्मृतीतल्या चित्तामध्ये स्मृती नावाचा एक कप्पा आहे, तिथे स्टोअर केल्या जातात. आणि मग ह्याचा एक विशिष्ट पॅटर्न बनतो. त्या पॅटर्नला, त्या विशिष्ट रिपिटेटिव्ह पॅटर्नला बुद्धीच्या भाषेत जर म्हणायचं झालं, तर आपल्या ब्रेनमधले न्यूरल पाथ्स, सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, तर आपले पॅटर्न, माणसाच्या भाषेत म्हणजे आपल्या नॉर्मल दैनंदिन जीवनाच्या भाषेत बोलायचं झालं, तर सवयी, अधिक चांगल्या शब्दात सांगायचं झालं, तर संस्कार. येतंय का लक्षात? भरपूर काही-काही बोललोय मी. मग अशा पद्धतीने आपण वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या विषयांचा आपण उपभोग घेत असतो. आता आदिशंकर म्हणजे आद्य शंकराचार्य यांनी या विषयांच्या आहेत ना, साधारण 12 क्वालिटी सांगितल्यात. हे विषय काय भानगडी करतात आपल्या आयुष्यामध्ये. अष्टावक्र गीता तर म्हणते, की विषय जे आहेत ना, ते विष समान आहेत. त्यामुळे ते त्याज्य आहेत. लक्षात येतंय? विषय हे विष समान आहेत म्हणून त्यांना त्यांचा त्याग करायला हवा. का म्हटलं जातं असं? नीट समजून तर घेऊ. तर सगळ्यात पहिलं विषय, सगळ्यात पहिली गोष्ट विषय जी जन्माला घालतात, ती आहे अतृप्ती. अतृप्ती म्हणजे काय? तर मला एखादा विषय जर त्याचा मी उपभोग घेतला ना, तर मला तो उपभोग तात्पुरता समाधान देतो. पण मला पुन्हा तसं समाधान हवं असतं. मला थोड्या वेळानंतर पुन्हा तेच हवं असतं. की मला पुन्हा ते घ्यायची इच्छा उत्पन्न करतं. आंबा एकदा खाल्ला ना, दुपारी खाल्ला मी आंबा. पण मला संध्याकाळी पण खायची इच्छा होते. चालेल आत्ता पण एखादा आंबा. विल डू. काही प्रॉब्लेम नाही. जसं आपण आगीमध्ये रॉकेल टाकलं किंवा आगीमध्ये जर तूप टाकलं तर काय होईल? अग्नी भडकेल ना. तसा जर मी एक आंबा खाल्ला, तर दुसरा आंबा खाण्याची माझ्यामध्ये बाय डिफॉल्ट अतृप्त इच्छा जन्माला येणार आहे. कारण आंबा खाण्यामागे किंवा आंब्यामागची जी वासना आहे,
तिचं दृश्य स्वरूप किंवा तिचा एंड रिझल्ट हाच आहे की मी पुन्हा त्या आंब्याकडे आकर्षित होणार आहे. आणि एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, ही थांबणारी सायकल नाहीये. बरं, ह्यापैकी या कुठल्याही सायकलला आपला व्यक्तिगत काही विरोध नाही बरं का. म्हणजे समर्थांनाही काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही भरपूर आंबे खा. उगाच नाहीतर लोकांना वाटायचं ह्यांनी हे आमच्या आंब्यावर का उठलेत बाबा रविवार सकाळ-सकाळ. आज आंब्याच्या रसाचा बेत आहे, घरी पाहुणे येणार आहेत, आणखीन काही-काही आहे आणि हे सकाळपासून म्हणतायत आंब्यावरती उगीच असं काही आपलं काही ऑब्जेक्शन-बिब्जेक्शन नाहीये आंब्यावरती. आपण एक उदाहरण समजून घेतोय की नेमकं घडतंय काय? आणि आपण एखादी पेटी जरी संपवली तरी काही ऑब्जेक्शन नाही. ना रामदासांना, ना मला, ना शंकराचार्यांना, कोणाला या जगात कोणाला काहीच ऑब्जेक्शन नाही. पण उद्या जर आपल्याला डायबिटीज डिटेक्ट झाला, तर हा माझ्या नशिबाचा भाग कसा किंवा माझ्या नशिबाला हे कसं आलं, असा प्रश्न आपण देवाला करता कामा नये. लक्षात येतंय? आमचे तुकाराम महाराज म्हणतात, "आपणचे झालो आपले बाप, कशाला उगाच पश्चात्ताप." आपणची झालो आपले बाप, कशाला उगा पश्चात्ताप. म्हणजे आपल्याला आत्ता जे फळ येतंय, त्या फळाचे जन्मकर्ते आपण स्वतः आहोत. त्यामुळे नशिबाला दोष देणं, देवापुढे जाऊन भीक मागणं, की तू मला मदत कर, हे मनुष्यावरती लांछनास्पद आहे. मनुष्यासारखी एकोमा द्वितीय वस्तू त्याने या जगात जन्माला घातली आणि ती ज्यावेळेस त्याच्यासमोर हतबल होऊन जाते ना, त्यावेळेस त्यालाही वाईट वाटत असेल. तर एक आंबा खाल्ला, की दुसरा आंबा खायची इच्छा आपोआप निर्माण होते. कारण तो त्या विषयाचा गुणधर्म आहे. मग तो सिनेमा असू देत किंवा तो आंबा असू देत किंवा तो नवीन ड्रेस घेण्याची इच्छा असू देत, काही असू देत. बघा, आपण बोलताना काय बोलतोय, तर आपण प्रसंग बोलतोय, आपण चर्चा करतोय कल्पनांची. पण फुलफिल काय होतायत? आंब्याच्या रूपाने फुलफिल होते तुमची रसनेंद्रिया. कपड्यांच्या रूपाने 2 गोष्टी फुलफिल होतायत. एक, मी लोकांच्या नजरेमध्ये भरला जातोय का नाही, ही जी माझी एक इन्स्टिंक्ट आहे ना, माझं रूप छान असावं, त्याला मी फुलफिल करतोय. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? नसेल तर नीट सांगा. हे नीट समजून घेतलत ना, तर ह्या जन्मात मुक्ती शक्य आहे. रादर याची देही याची डोळा मुक्ती जगताही येणार आहे. इच्छा स्लॅश वासना मोटिव्हेशन नाही का? एक्झाम्पल कॉन्ट्रिब्युशन टू द वर्ल्ड. कविता मला तुमचा प्रश्न नीट कळलेला नाहीये. आपण ह्या इच्छांच्या आहेत ना, या ज्या 12 क्वालिटीज ज्या आहेत त्या आपण बघूयात आणि या प्रश्नावरती येऊयात. हे तुम्ही जगाला कॉन्ट्रिब्युशन कुठल्या अँगलनी म्हणताय त्याच्यावरती. आणि जगाला काय कॉन्ट्रिब्यूट करायचंय हे पण मी सांगतो. कारण मी जर तुमचा प्रश्न नीट समजून घेऊ शकत असेन, तर तुम्ही इकॉनॉमिक्स वगैरे अशा जर गोष्टींविषयी बोलत असाल, तर किंवा समाजाच्या समृद्धीविषयी किंवा हे इकॉनॉमिक सायकल कशी चालेल, तर आपण येऊ त्याच्यावरती. त्याचं थोडंसं आपल्याकडे आहे ना ओव्हर वेस्टर्नायझेशन झालंय. कारण प्रगतीच्या खूप चुकीच्या संकल्पना आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ही सगळी भानगड आहे. त्याच्याशी जर हा प्रश्न रिलेटेड असेल तर हं. मग दुसरी क्वालिटी जी आहे ना त्याची, या विषयांची, ती आहे अशाश्वत आहे. म्हणजे साला आंबा आवडतोय, पण साला खरंच हापूस मिळेल का कर्नाटकी मिळेल? हा साला कोणी गॅरंटीने सांगू शकत नाही.
खरंच छाला मागच्या वर्षीचा देवगड काहीतरी वेगळाच होता, या वर्षी त्या देवगडला चव नाही. मी आता त्याच्याविषयी अनिश्चितता आहे. खायची इच्छा तर आहे, पण साली तशी टेस्ट येत नाही. मग ह्याच्यातून जन्माला काय येतं? मग आपण वेगवेगळे वेंडर चेंज करतो. हा ओळखीचा बघतो, मग तो मार्केट यार्डचा बघतो किंवा तो तिकडचा कोणीतरी, अरे त्यांच्याकडे भारी मिळतो. मग शेवटी तर आपण जाऊन डायरेक्ट बागेतून पण घेऊन येतो. आई शप्पथ, आपल्याला आंबा खायचा आहे. बघा, म्हणजे एक आंबा, एक रसना आपल्याला किती कल्पना करायला लावते, किती कृतीला भाग पाडते. आणि त्याची क्वालिटी काय? त्याची अनिश्चितता. ही कृती जन्माला येते तो विषय उपभोगण्यामध्ये असलेल्या अनिश्चिततेतून. मग पुढे गेल्यावर काय येतं? फलमिथ्यत्व. अवघड आहे शब्द थोडा, मलाही लिहिताना आणि वाचताना थोडा पहिल्यांदा जडच गेला. फलमिथ्यत्व म्हणजे ह्या वासनेमधून जी काही मला फळाची अपेक्षा आहे, तीच खरी मिथ्या आहे. कसं? दुपारी छान आंब्याच्या पोळीचं जेवण झालं, मस्त झालं, तुडुंब पोट भरलं. आता म्हणजे एकही जागा नाही. म्हणजे आंबा आज जरी काढला तरी काय खरं नाही, संपलो मी, मेलोच आता. इथपर्यंत येईपर्यंत मी छान आंबा खाल्ला. ओके, व्हेरी नाईस, खाल्ला. पण मग पुढे काय होतं? 3-4 तास गेले, की मला पुन्हा इच्छा होते. मला पुन्हा त्याची स्वप्न पडायला लागतात. म्हणजे पहिल्यांदा खाल्ल्याने माझं पोट भरलेलं होतं, मला तृप्तता मिळालेली होती. ही जी माझी धारणा किंवा हे जे काही होतं, की मला फळ मिळालं, एखादी कृती करून मला फळ मिळालं, पण ते फळ यथाअवकाश मिथ्या ठरलं, कारण त्या फळाविषयीची माझी आसक्ती पुन्हा वाढली आणि मला पुन्हा ते घ्यावंसं वाटलं. त्यामुळे विषयाच्या उपभोगातून मिळणारी फलप्राप्ती ही शाश्वत नाहीये. ते पुन्हा करावंसं वाटतं. आता त्याच्या पुढे गेल्यावरती येतं, चौथा गुणधर्म जो आहे ना, तो आहे पुनरावृत्ती. ज्याला सवयी आपण आपण म्हणतो ना, त्याला शंकराचार्यांनी या सगळ्या गोष्टींचे किती बारकाईने वेगवेगळे पैलू आपल्याला समजावून सांगतायत बघा. पुनरावृत्ती आपण काय करतो? आपण दैनंदिन जीवनामध्ये सतत चालता, उठताना, बसताना सहज बोलून जातो, की चला जेवायला जाऊया. जेवायला आपण भूक लागली म्हणून जातो का वेळ झाली म्हणून जातो? जर आपण वेळ झाली म्हणून जात असू, तर ते येतं सवयीच्या कक्षेमध्ये. आणि जर भूक लागली म्हणून जात असेल, तर मग आपण ह्या पुनरावृत्तीच्या ट्रॅपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यावेळेस गरज आहे, आवश्यकता आहे आणि आवश्यकता आणि अनिवार्यता या दोन्ही पॅरामीटरमध्ये ज्यावेळेस एखादी गोष्ट बसतीये, त्याच वेळेस मी तिचं सेवन करतोय. त्याच वेळेला तिचं मी ग्रहण करतोय. का? सवय झाली, या वेळेला हे असं घडायला पाहिजे, या भूमिकेतून मी एखादी गोष्ट करतोय. सो ही झाली पुनरावृत्ती. 5वा आहे याची उपयोगिता किंवा त्याची उपयोगिता घटणे. म्हणजे काय? तर याला इकॉनॉमिक्स विषयाचा मी अभ्यास करत होतो. त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये MICRO मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये वेस्टर्न इकॉनॉमीने याची डेफिनेशन दिलेली आहे. लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी. लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी म्हणजे असं ते सांगते, त्याची इंग्लिश मधली व्याख्या अशी आहे: आफ्टर एव्हरी सक्सेसफुल कन्झम्पशन, the satisfaction out of that consumption I receive, it get diminished after each successful consumption of that product
ऑफ दॅट सर्व्हिस. म्हणजे मी एखाद्या विषयाचं सेवन केल्यानंतर आपण पाणीपुरी जर खात असू, तर पहिली पुरी खाल्ल्यावरती जे वाटतं ना, ते दुसऱ्या पुरीला नाही वाटत. ते तिसऱ्या पुरीला नाही वाटत. ते चौथ्या पुरीला नाही वाटत. ते 5व्या पुरीला नाही वाटत. ते 6व्या पुरीला नाही वाटत. बट प्रत्येक नवीन पुरी खाल्ल्यानंतर त्या पुरी खाण्याच्या प्रक्रियेतून जे समाधान आपल्याला मिळतं, ते कमी, 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 कमी होत जातं. हे इकॉनॉमिक्स तर आत्ता 300-400 वर्षापूर्वीचा याला इतिहास आहे. पण शंकराचार्यांनी याच्यावरती हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलं की नाही बघा. म्हणजे किती बारकाव्याने आपल्याकडच्या लोकांनी मानवीय स्वभावाचा, माणसाचा किती सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केलाय आणि त्याची निरीक्षणं नोंदवून ठेवली आहेत. आणि आपण आपल्याला त्या निरीक्षणांकडे बघायचंच नाहीये. कारण हे जर सगळं मेकॅनिक्स जर आपण एकदा डिकोड केलं ना, तर मग कठोपनिषदाप्रमाणे ह्या इंद्रियरूपी घोड्यांचा लगाम हा मनाच्या हातातील, मनावरती बुद्धीचं काम चालेल आणि बुद्धी ही त्या करेक्ट लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी, मायक्रो इकॉनॉमिक्सचा पहिला लॉ आहे हा. आणि मग ही बुद्धी त्या आत्मतत्वाच्या अधीन असेल. मग पुढे जाऊन येतो सहावा सहावा प्रकार काय आहे बरं या विषयांचा, तर त्याची अनिश्चितता. आता एक खूप छान मजेशीर गोष्ट आपण बघणार होता. अनिश्चितता म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, की जी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा जी गोष्ट तुम्हाला हवी वाटते, त्या गोष्टीला तुम्ही हवे असाल अशी काही गॅरंटी नाही आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट घडावी अशी वाटत असेल, तर ती घडेलच अशी काही गॅरंटी नाही. काय सांगतायत? मग त्यांनी हे समजून सांगण्याकरता एक छान उदाहरण दिलं. ते म्हणतात, एका गावामध्ये खूप छान साधू तपस्वी व्यक्ती होता. त्याने खूप साधना केली, खूप तपश्चर्या केली आणि एक दिवस त्याला देव प्रसन्न झाले आणि देवाने त्याला एक फळ दिलं आणि सांगितले, मी तुझ्या तपस्येवरती खुश आहे आणि हे मी मी जो खुश झालोय त्याचं प्रतीक म्हणून मी तुला हे फळ देतोय. या फळाचं जर तू सेवन केलंस तर तू अमर होशील. असं ते फळ देऊन आता प्रसाद मिळतो देवाकडून, तर त्याला नाकारायचा कसा? म्हणून तो संन्यासी, तो साधू ते फळ स्वीकारतो. देवलुप्त होतात, अंतर्धान पावतात आणि मग पुढे त्या संन्यासाला प्रश्न पडतो, की आता हे फळ तर मला मिळालंय, पण माझा काही जीवनामध्ये अमर-बिमर व्हायची काही माझी इच्छा नाहीये. मी मोक्षाच्या वाटेवरती साधनेने चालणारा, हे माझ्या जीवनाचं माझ्या गुरूंनी मला आखून दिलेलं निहित कर्तव्य आहे मोक्षापर्यंत पोहोचणं, तर मला अमरत्वामध्ये वगैरे काही रस नाही. मग तो म्हणतो, या फळाचं काय करायचं? आपल्याला मिळालं. तो म्हणतो, यार मी या राज्यात राहतो ना, तर या राज्याचा राजा खूप चांगला आहे आणि तो या प्रजेची खूप छान सेवा करतोय. तर त्याच्याकडून ही सेवा आणखीन घडावी, हे साम्राज्य आणखीन वाढावं, या सगळ्या लोकांचं खूप आणखीन छान व्हावं, म्हणून हा राजा अजून काही वर्ष जर राहिला ना, तर खरंच बरं होईल. आणखीन भरपूर पिढ्या ह्याच्या कर्तृत्वाखाली आणि याच्या दराऱ्याखाली छान पद्धतीने नांदतील आणि इथे जीवन खूप छान फुलेल. या उदात्त हेतूने तो ते फळ देतो राजाला. राजाही ते आनंदाने स्वीकारतो आणि राजा, आता राजा म्हणतो, एवढी बहुमूल्य गोष्ट आपल्याला मिळालेली आहे, तर मी ती माझ्या आयुष्यातल्या प्रिय व्यक्तीला देईन. मग
ती गोष्ट तो द्यायचं ठरवतो त्याच्या प्रिय पत्नीस, ज्याच्यावरती राजाचं खूप प्रेम असतं. मग राणीकडे ते येतं. आता राणी म्हणते, यार एवढं सगळं बहुमूल्य गोष्ट मिळाली आहे. आता त्या राणीचा जीव असतो प्रधानावरती. मग ती ते देते प्रधानाला. बर, प्रधानाचा जीव असतो एका नर्तिकेवरती. मग तो म्हणतो, यार त्या नर्तिकेला ते द्यायला पाहिजे. नर्तिकेकडे ते फळ येतं. ती विचारात पडते, अरे हे काय, म्हणजे असलं का आयुष्य, अमरत्व घेऊन काय करायचंय? एवढे माझे हाल होतात, एवढ्या लोकांच्या माझ्याकडे अशा नजरा, म्हणजे असं असं वाईट आयुष्य अमर करून काय उपयोग आहे? त्यापेक्षा आपण हे जे आहे ना, म्हणजे तिला स्वतःच्या जीवनाची इतकी घृणा असते, इतकी लाज असते, की ती म्हणते हे जीवन अमर करून काय मिळणार आहे आपल्याला? म्हणून मग ती म्हणते, की बाबा आपण हे फळ देऊ. आपल्या राज्यामध्ये ना बाहेर एक तपस्या करणारे साधू आहेत. त्यांच्याकडे कोणी जरी गेलं ना, तरी त्या सगळ्या प्रश्नांचे ते हल करतात. तर मग ते जर अमर झाले ना, त्यांना जर चांगलं आयुष्य मिळालं ना, तर भरपूर जणांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतील. म्हणून ते फळ पुन्हा एक प्रवास पूर्ण करून जातं त्याच साधूकडे. म्हणजे आपल्याला कुठल्याही ह्याच्यातून जे साध्य करायचं आहे ना, त्या विषयातून, त्याच्याविषयी अत्यंत अनिश्चितता आहे. हे लक्षात येतंय का? साधूला काय हवं होतं? त्याला प्रसाद रूपाने मिळालेला जो विषय आहे, तो विषय योग्य व्यक्तीपर्यंत जावा, म्हणजे ते फळ राजाला मिळावं आणि प्रजेचं कल्याण व्हावं, अशी भाबडी त्याची अपेक्षा असते. पण घडतं विपरीत, आणि एवढा सगळा प्रवास आणि एवढं सगळं करून शेवटी ते फळ त्याच्याच पदरी येतं. अशी आहे त्या गोष्टीविषयीतले मेन रूपक जे आहे, ते आहे अनिश्चितता. तुम्हाला जे विषयांच्या सेवनातून अचीव करायचंय, त्याच्याविषयी असलेली अनिश्चितता. आणि ही अनिश्चितता त्या विषयांमध्ये इन्हेरंट आहे, म्हणजे त्याचा भाग आहे. आता त्याच्या पुढे 7वं जे येतं, ते आहे परिणामांविषयी सांगितलंय. परिणाम हा दुःखदायक असतो. एखाद्या विषयाचे सेवन आणि त्याचा परिणाम जो आहे, तो दुःखदायक असतो. काय आहे बरं असं, की ज्याचा एंड परिणाम हा दुःखदायक आहे? तर सगळ्यात साधं सोपं म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जो वापरतो तो मोबाईल. तो जर अति झाला, तर लहान मुलांना बाय डिफॉल्ट चष्मा लागणार आहे. म्हणजे आमचं नातू आहे किंवा आमचा मुलगा ना, अरे त्याला ते गाणं जर लावलं नाही ना, जिंगल बेल मधलं, तर तो जेवणच करत नाही. ही अभिमानाची गोष्ट नाहीये, ही दुःखाची गोष्ट आहे. कारण त्याचा परिणाम हा त्याला चष्मा लागण्यात होणार आहे, त्याच्या क्षमता कमी होण्यामध्ये होणार आहे. आणि आता तर मॉडर्न रिसर्च असं सांगतो, की ब्रेन मधल्या काही प्रोटीन याच्यातून वितळतात. ब्रेनची इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याची क्षमता ओव्हर युटिलायझेशन ऑफ मोबाईलमुळे होते. म्हणजेच परिणामतः दुःख. 8वं आहे ते म्हणजे तापदुःख. विषयांमधून तापदुःख जन्माला येतं. म्हणजे काय होतं, तर आपण जे कंपॅरेटिव्ह माइंडस्टेट बघितलं ना, ताप जन्माला येतो या कंपॅरेटिव्ह माइंडस्टेटमध्ये. दुसऱ्याशी तुलना करून जे जन्माला येते ती वेदना आणि दुःख, त्याला तापदुःख असं म्हणतात. 9वं आहे ते म्हणजे संस्कार दुःख. म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय लागते. संध्याकाळी ना आपल्याला टीव्ही बघावाच लागतो. म्हणजे ती सीरियल जर बघितली नाही तर, गडबड आहे. आज काय चाललंय तो अपडेट मिळालाच पाहिजे.
ते कॉमन नाही आहेत कारण ते माहिती नाही आहे. येऊयात आपण त्याच्यावरती. दुसरं आहे संस्कार दुःख, विषय सेवनाची प्रवृत्ती किंवा सवय. मग आता काय आहे याच्यामध्ये? दारू असेल, टीव्ही असेल, जुगार खेळणं असेल, किंवा मनाच्या पातळीवर जर बघायला गेलं ना, तर एखाद्या विषयाच्या गोष्टीच्या बाबतीत सतत विचार करणं असेल, ओव्हर थिंकिंग, सतत 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 तोच विचार करतो, ते सवयच लागते आपल्याला. तसा संस्कार होऊन जातो. तसं संस्कार दुःख आहे. हे आहे 9वं. 10वं आहे एकनिष्ठतेचा अभाव. म्हणजे काय बाबा? आता एकनिष्ठतेचा अभाव म्हणजे काय? तर तुम्ही विषयांच्या प्रती खूप लॉयल राहाल हं. म्हणजे भाई, आंब्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करणारच नाहीये, म्हणजे तो देवगडशी देवगडचंच माझं नातं आहे, पायरीला स्पर्श करणार नाही. बट त्याची गंमत अशी होते ना, की त्या आंब्याचं आपल्यावर प्रेम नसतं हो. तो आपली शुगर वाढवतोच. म्हणजे आपलं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तो असं नाही म्हणत की मी तुझी शुगर नाही वाढवणार आहे. तो शुगर वाढवतोच. त्यामुळे आपण त्या आंब्यावर कितीही प्रेम केलं, त्याला कितीही छान खूप कुरवाळलं, अंजारलं, गुंजारलं, तरी तो शुगर वाढवणारे हा त्याचा गुणधर्म. त्यामुळे आपण कुठल्याही विषयाशी कितीही एकनिष्ठ राहिलो तरी तो विषय आपल्याशी एकनिष्ठ राहील ह्याची काही गॅरंटी देता येत नाही. 11वं आहे कालसापेक्षता. म्हणजे कालसापेक्षता म्हणजे एखादी गोष्ट जर हिवाळ्यात छान वाटत असेल तर ती उन्हाळ्यात छान वाटेल अशी काही गरजेचं नाही. म्हणजे मला हिवाळ्यामध्ये सकाळी छान उठल्यावरती चहा मिळाला तर बरं वाटतं, किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असेल तर चहा छान वाटतो. तोच उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 वाजता चहा छान वाटेल का सरबत छान वाटेल? तर प्रत्येक विषयाला ही कालसापेक्षता आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं 12वं जे आहे ते आहे स्थानसापेक्षता. म्हणजे मला हिमालयामध्ये जगताना ज्या विषयांची, ज्या गोष्टींची गरज पडेल ती मला राजस्थानातल्या वाळवंटामध्ये नाही चालणार आहे. असे 12 विषयांच्या बाबतीत या 12 गोष्टी घडतात आणि या 12 गोष्टी आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवतात. म्हणून विषय विषवान त्यज्य असं अष्टावक्र गीतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. संजीवजी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो, मला ऐकायचंय. काय ऐकायचंय? हे 12 ओळीत. ओके. हे पुन्हा 12 ओळीमध्ये सांगू का मी? एका पाठोपाठ एक? हो, सांगतो. ठीक आहे. पहिलं पहिलं जे आहे ते आहे अतृप्ती. दुसरं आहे अशाश्वतता. तिसरं आहे फलमिथ्यत्व. चौथं आहे पुनरावृत्ती. 6वं आहे उपयोगिता घटणे. 7वं आहे ओके 6वं आहे. 5वं आहे उपयोगिता घटणे. 6वं आहे अनिश्चितता. एक मिनिट, पाचवं काय? 7वं आहे, काय म्हणताय? पाचवं काय? 5वं आहे उपयोगिता घटणे. अच्छा. लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी. जे आपण आलंय बघा इथे अर्पिता मानने लिहिलेलं ते. हो हो, मला त्याचे एक्झॅक्ट शब्द पाहिजे होते. उपयोगिता घटणे हम्म. एक्झॅक्ट शब्द. मग अनिश्चितता. त्यानंतर 6वं आहे अनिश्चितता. त्यानंतर 7वं जे आहे ते परिणाम दुःख. 8वं आहे ताप दुःख. 9वं आहे संस्कार दुःख. 10वं आहे एकनिष्ठतेचा अभाव. 11वं आहे कालसापेक्षत्व. 12वं आहे स्थानसापेक्षता. अनसापेक्षता. धन्यवाद. म्हणजे
विषयांचा एवढा वेगळा 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 अभ्यास एकाच वेळेला आजच समोर आलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण अशा सगळ्या ओळीत नव्हत्या माहिती. धन्यवाद. थँक्यू. ही शंकराचार्यांची कृपा, आपण फक्त निमित्त. याकरता आपण शंकराचार्यांचे आभार मानायला हवे. एवढी सगळी गडबड आहे म्हणून समर्थ आपले फार प्रेमळ आहे. मग ते प्रेमाने सांगतात, अरे बाळा तिकडे जाऊच नकोस, आई कशी सांगते, ते आगीला स्पर्श करू नकोस. तसं ते आधीच सांगतात, अजिबात तिकडे वळायचं नाही, दुःखकारक आहे. नको रे मना कल्पना ते विषयांची, विकारे घडो जनी सर्व छीछी. असे हे विकार जे आहेत ना, या सगळ्या विकारांच्या किंवा या सगळ्या विषयांच्या मुळाशी या 5 पंचतन मात्राच आहेत. पण त्या ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला अटॅच्ड होतात, त्याच्यातून एक कल्पनेची प्रोबॅबिलिटी जन्माला घालतात. ती कल्पना आठवण म्हणून तुमच्या स्मृतीमध्ये साठवली जाते आणि त्या आठवणीच्या कंपॅरिझन मध्ये मग ती आठवण तुम्हाला पुन्हा जगता यावी, त्याच्यातून तुमच्या बॉडीमध्ये सिरोटोनिन आणि डोपामाइन जनरेट होतं, म्हणून तुम्हाला ते करावंसं वाटतं. कॉर्टिझॉल लेवल याच्यातून कमी होतात. परंतु ह्या सगळ्यामुळे ऍक्च्युअल मध्ये गडबड काय होते माहितीये का? ऍक्च्युअल मध्ये गडबड अशी होते की आपण विषयांचं सेवन करतोय का विषय आपलं सेवन करतायत, ह्याच विषय संभ्रम होतो की साला मी तो आंबा खातोय का आंबा मला कंझ्युम करतोय, याच्याविषयी भ्रम मनामध्ये उत्पन्न होतो. कारण खाल्ला तर मी, त्रासही झाला मला, आंब्याचं काहीच बिघडलं नाही. आंब्याचं काय होतं? घ्या एक एक्सरसाइज आयुष्यामध्ये, जी गोष्ट तुम्ही कंझ्युम करता त्याचा प्रवास, जसं आपण पाण्याचा वाफ वगैरे हा सगळा प्रवास केला, तसा आंब्याचा प्रवास घ्या बरं, काय होतो? जे मातीतून येतं शेवटी ते मातीलाच मिळतं, असं त्याचं चक्र पूर्ण होतं. तुम्हाला काय मिळालं याच्यामध्ये, ह्याचं चिंतन करा. तो कुठल्याही भोगाने शक्तीचं वर्धन होत नाही, तर शक्तीचा ऱ्हास होतो. म्हणून इंद्रियांच्या बाबतीत किंवा विषयांच्या बाबतीत शास्त्रकार जे सांगतात ना, ते असं आहे की आपण इंद्रियांचं दमन करायला हवं आणि मनाचं शमन करायला हवं. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. म्हणजे आपण विषयाच्या भोगापासून, म्हणजे त्या भोगाच्या अधीन होण्यापासून आपण विषयाला जीवन समृद्ध करण्याकरता कसं वापरू शकू, यापर्यंतचा आपला प्रवास होतो. म्हणजे विषय तोच आहे, फक्त त्याचा उपभोग कसा घ्यायचा किंवा त्याचा उपयोग कसा करायचा, ही दृष्टी आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि ती दृष्टी प्राप्त होते ते मनाच्या श्लोकाचा अभ्यास केल्याने. मनाचे श्लोक हे मनाचं शमन करण्याची साधन आहे. आणि यातले पहिले 10 श्लोक हे स्वतःला नीट समजून घेण्याकरता बनवलेले आहेत. जोपर्यंत हे गॅजेटच कळणार नाही ना, तोपर्यंत हे गॅजेट कधी वापरताच येणार नाही. लक्षात येतंय का? आज आपण इथे थांबणार आहोत. आता वरती एक प्रश्न आला होता, तो प्रश्न मला नीट समजून घ्यायचा आहे. तो प्रश्न असा होता, इच्छा आणि वासना मोटिवेशन नाही का? एक्झाम्पल, कॉन्ट्रीब्युशन टू द वर्ल्ड. ओके,
आला मला आता आता प्रश्न नीट कळला. कॉन्ट्रीब्युशन टू द वर्ल्ड इट कॅनॉट बी इच्छा और वासना, इट विल बी अ पर्पज. हा तुमचं उद्दिष्ट असू शकतं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंबकम अशी संज्ञा संकल्पना मांडली आहे. आपण उद्दिष्टांच्या पर्पजच्या, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आधार ह्याच्याविषयी कधीच आपल्यामध्ये दुमत नाहीये. उलट आपल्याकडच्या तत्वचिंतकांनी, साधकांनी, शास्त्रकारांनी जीवनाला खूप मोठी उद्दिष्ट दिली आहेत. वसुदैव कुटुंबकम त्यातलीच एक संकल्पना. लक्षात येत आहे का? बोलू का? हा बोला ना, नक्की बोला. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. तर जय तुम्ही गुरुदेव. एकदा थोडक्यात म्हणजे तुमचं बघा ना, आता तुम्हाला छान वाटलं मनाचे श्लोक, तुम्हाला मनात एक डिझायर झाली की इट शुड रीच मासेस, मग तुम्ही हा प्रोग्राम सुरू केला. तर ही पण एक इच्छा नाहीये का? आतनं इच्छा झाली म्हणून मोटिवेट झाला आणि हा म्हणून आता मग हे सगळं याला सुरू आहे झालं. ना, तर याला कसं डिफरन्शिएट, मला नुसतं डिफरन्शिएट कसं करायचं? ही एक सदिच्छा आणि एक ती म्हणजे एक डीप सीटेड डिझायर आहे की गुड थिंग शुड रीच मासेस, आणि त्यात झालं. तर मग सिमिलर नाही झालं, कारण त्याला कसं डिफरन्शिएट करायचं? याला आहे ना, डिझायर किंवा इच्छा याच्याऐवजी याला तुम्ही सुप्त असलेल्या वासना असं म्हणा. ज्या वासना आत्ता मनाच्या श्लोकाच्या पद्धतीने आकाराला येत आहेत. माझी इच्छा ही लोकांपर्यंत पोचणं हे सेकंडरी आहे आणि माझी इच्छा याचा स्वाध्याय घडून येणं. कारण हे लोकांपर्यंत पोचेल का नाही पोचेल याच्यावरती माझा कंट्रोल नाहीये. माझा कंट्रोल हा फक्त माझ्या कर्मावरती आहे, जो की माझ्या स्वाध्यायावरती आहे. बघा लक्षात येतंय का? नाही, म्हणून मी म्हणत होते की हे मोटिवेशन. आता एक एक दुसरं छोटं उदाहरण. बर. आय एम अ सायकियाट्रिस्ट. वा. जे आता जगात घडतं, म्हणजे जे सगळं घडतंय TCS वगैरे मध्ये, असं मला त्याच्यात इच्छा होते की नाही, मला जितकं हे एकदम व्हॉलंटरी वर्क स्कूल्स मध्ये जाऊन 8वी ते 11वीच्या मुलांना सांगावं. त्यात कोणी मला काही काही मला त्याच्यात फीडबॅक मिळत नाही. डिफरंट स्कूल्स मध्ये जाते, फक्त असं इच्छा असते की हा मुलांना थोडी अवेअरनेस वाढवावी. तर म्हणून म्हणत होते मी, हे असं मोटिवेशन येतं ज्या की मला कदाचित मला घरचे लोक म्हणतात काय किती रेस्टलेसनेस, कशा करता करायची गरज आहे, आपलं काम कर आणि बस. तर तसं नाही होत आपल्या क्लिनिकच्या बाहेर जाऊन. तर म्हणून म्हणत होते की असं मोटिवेशन येणं पण म्हणजे ती पण वाचना मग ती चांगलीच आहे ना, की काहीतरी करायचंय. असं परिणाम. जगाला धक्का न देता न निघून जायचं, पण काहीतरी आपल्याजवळ काहीतरी आपण जर डिफरन्स करू शकतो, अवेअरनेस जागृत करू शकतो, तर का नाही करायचं? म्हणून म्हटलं मी हे मोटिवेशन पण तर देते ना, इच्छा मोटिवेशन पण देते, वासना मोटिवेशन पण देते. हो, देते देते. बरोबर आहे तुमचं. मोटिवेशन नक्की मिळतं. फक्त त्या मोटिवेशन मधून मी जे कार्य करतो त्या कार्यातून काय मिळेल आणि काय मिळायला हवं याच्याविषयी माझी आसक्ती नसावी. म्हणजे बरोबर आहे, याच्याविषयी बिलकुल माझे नसावेत. एकदम बरोबर. मोह नको त्याच्यावर, अडकलं नाही पाहिजे त्याच्यात, बस आपलं करेक्ट. काम करून. बरोबर, तर एक्झॅक्टली. मला मला असं वाटतं की बाबा मनाचे श्लोक सगळ्यांना कळावेत. वा, बस, छान. अभ्यास कर. एक्झॅक्टली. सो दिस इज अ सूर्य गुड उगवला. डिझायर. करेक्ट. सूर्य उगवला तर प्रकाश पडेल. सूर्य उगवला हे सांगावं नाही लागत. थँक्यू. आणि माफ करा, मगाशी मी थोडा तो चुकीच्या पद्धतीने, मी वेगळ्या अवस्थेमध्ये होतो म्हणून मी तो चुकीच्या पद्धतीने प्रश्न इंटरप्रिट केला, रादर मला तो इंटरप्रिट करताच आला नाही नीट. नो तर मी प्रॉब्लेम. जो तो डायमेन्शन म्हणत होतो ना, लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटीवरचा, तर त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे. आता तो विषय निघालाय म्हणून कॉन्टेक्स्ट सांगून ठेवतो. तर ज्यावेळेस आपण 1800 किंवा ह्या पुढच्या शतकांमध्ये आलो ना, त्यावेळेस फिलॉसॉफर्सला एक गोष्ट लक्षात आली. एक बिहेवियरल इकॉनॉमिक्स नावाचा विषय आहे.
म्हणजे आपलं विशिष्ट पद्धतीचं वागणं किंवा आपल्या सवयी या पैशाची निर्मिती करतात. या आधारावरती आत्ता जगाचं सगळं इकॉनॉमिक्स डिपेंडंट आहे. लक्षात येतंय का? बघा, मी अत्यंत स्लो सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. जसं जगामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग लागतं म्हणून चायनाकडे लोक जातात. चायना काय देऊ शकतं? तर ते कॉस्ट इफेक्टिव्हली एखादी गोष्ट कमीत कमी वेळामध्ये अधिक स्केल प्रमाणात तुम्हाला प्रोड्यूस करून देऊ शकतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रोड्यूस करणं किंवा त्याचं कन्झम्पशन होणं याच्यावरती इकॉनॉमिक ग्रोथ अवलंबून आहे. कन्झम्पशन ओरिएंटेड इकॉनॉमिक मेकॅनिझम असं सध्याच्या जगताचं चित्रण आहे. त्याच्यामुळे होतं काय, की जर ग्रोथ हवी असेल तर कन्झम्पशन वाढवावं लागतं. आणि ईस्टर्न फिलॉसॉफरनी ह्याच्या विरुद्ध पाथ निवडला. ते म्हणतायत कन्झम्पशन गरजेचं नाहीये, व्हॅल्यू क्रिएशन इम्पॉर्टंट आहे. कन्झम्पशन, एखादी गोष्ट कन्झ्युम करणं, हे निमित्ताने घडणारी घटना आहे. तर आपण छान निमित्त क्रिएट करू, पण आपली इकॉनॉमी ही व्हॅल्यू ड्रिव्हन असली पाहिजे, ना की कन्झम्पशन ड्रिव्हन. कन्झम्पशन हे व्हॅल्यूला पूरक असावं, ना की कन्झम्पशन हा जीवनाचा आधार असावा. याला साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये भांडवलशाही आणि भांडवलशाहीचा आधार ही उपभोगता, की मी जास्तीत जास्त उपभोग घेतला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एक कार असेल तर मी दुसरी कार घेतली पाहिजे, हे माझ्या प्रगतीचं लक्षण आहे. असे चुकीचे मापदंड, अशा चुकीच्या समजुती आपल्या मनावरती बिंबवल्या गेलेल्या आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट करून तुम्हाला सोशल रेकग्निशन मिळतं, तुम्हाला असं मिळतं, तसं मिळतं. या सगळ्या गोष्टी तुमच्या मनावरती बिंबवून आपलं लाईफ हॅक करण्याचा, आपलं आयुष्य हॅक करण्याचा, आपल्या सवयी आणि आपले विचार हॅक करण्याचा यथोचित प्रयत्न घडलेला. त्याच्या अत्यंत विपरीत ईस्टर्न सायकोलॉजिस्ट, फिलॉसॉफर्स किंवा इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी प्राधान्य दिलं की तू काय व्हॅल्यू निर्माण करतोस याच्यावरती फोकस कर. आणि ती व्हॅल्यू निर्माण करण्याकरता त्याचा आधार कमीत कमी कन्झम्पशन असावं, ना की जास्तीत जास्त कन्झम्पशन. याच्यावरती अजून एक तासभर पण बोलता येईल, उदाहरणं घेऊन समजूनही सांगता येईल, पण हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आपण इथे थांबणं गरजेचं आहे. तुम्हाला पुढच्या आठवड्याच्या कर्मयोग साधण्याकरता अत्यंत शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही सगळेजण आलात म्हणून आजचा स्वाध्याय छान झाला. थँक्यू. आपण प्रार्थना करून इथे थांबूयात. ओम. ओम. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतङ्गमय. ॐ
शान्तिः 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 हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्